नमस्कार. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आलेली आहे सोमवती अमावस्या. अत्यंत शक्तिशाली आणि पुण्यदायी मानली जाते. या दिवशी केलेले छोटे उपाय देखील जीवन बदलू शकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे नारळाचा अतिशय सोपा पण प्रभावी उपाय, जो केल्याने घरातील अडचणी दूर होतात. पैशाची अडचण कमी होते, घरामध्ये सुख शांती येते आणि भरभराट सुरू होते. हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची सूचना आहे. सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या. हा दिवस भगवान शिव आणि पितरांना समर्पित आहे. या दिवशी केलेले उपाय आणि पितृदोष कमी करतात, अडथळे दूर करतात, नशीब उजळतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. म्हणूनच हा दिवस अत्यंत शक्तिशाली मानला जातो. तर या पवित्र दिवशी नारळाचा उपाय कसा करावा हे आपण आज जाणून घेऊया. हा उपाय आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. तर आपल्याला एक पूर्ण नारळ घ्यायचा आहे. तो पाण्याचा असावा. त्याचप्रमाणे लाल कापड, हळदी कुंकू, अगरबत्ती आणि दिवा या वस्तू आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत. तर हा उपाय कसा करायचा? सर्वात आधी अंघोळ करून स्वच्छ व्हा. देवासमोर दिवा लावा. त्यानंतर नारळावरती हळदी कुंकू लावून घ्या आणि तो नारळ लाल कपड्यात आपल्याला ठेवायचा आहे. हातात नारळ घेऊन मनापासून प्रार्थना करा. माझ्या घरातील अडचणी दूर करा, नकारात्मकता दूर करा आणि घरात सुख शांती व भरभराट येऊ द्या. त्यानंतर आपल्याला 11 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. नंतर तो नारळ शिव मंदिरात अर्पण करायचा आहे, किंवा तुम्ही जमत नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन केला तरी चालेल. हा प्रभावी उपाय केल्याने आपल्या घरातील संकटे दूर होतात, पैशाचा मार्ग खुला होतो, नशीब बदलायला सुरुवात होते आणि मन शांत होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्याचप्रमाणे घरातील पितृदोष कमी होऊन पितृ आशीर्वाद मिळतो. हा उपाय आपल्याला श्रद्धेने करायचा आहे. नारळ तुटलेला नसावा. राग, वाद, नकारात्मक विचार टाळायचे आहेत. शक्य असेल तर गरिबांना दान करायचे आहे. दान केल्याने उपायाची शक्ती वाढते. जर तुम्हीही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबांसाठी शेअर करा. अशाच धार्मिक व प्रभावी उपायांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.